श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 15 नोव्हेंबर. तर या दिवशी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ह्या येत असतात, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी कार्तिक पौर्णिमा आहे तर तिचं महत्त्व खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेलाच भगवान शिवशंकरांनी त्रिपुरारी राक्षसाचा वध केला होता, म्हणून ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते. त्याचबरोबर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान हे केले जाते. देव दिवाळी म्हणून सुद्धा साजरा केला जातो. ही दिवाळी जी आहे तर ती देवांची दिवाळी म्हणून साजरी होत असते. आणि बघा, ह्या त्रिपुरासुराचा अंत झाल्यामुळं सर्व देवी देवतांनी स्वर्गामध्ये संपूर्ण ठिकाणी दिवे हे लावले होते, म्हणून याला देव दिवाळी असंही म्हटलं जातं. म्हणून ह्या देव दिवाळीला दिव्यांचे दान करण्याचे खूप सारे महत्त्व सांगितले जाते. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ही पौर्णिमा जी आहे तर ती त्रिपुरारी पौर्णिमा नावाने ओळखली जाते. तर या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं. हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर फक्त सकाळीच आपल्याला या ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण उद्या शुक्रवारच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला सकाळीच आपल्या घरामध्ये जर लावला तर आपल्या घरामध्ये जे काही लोक येतात नकारात्मक विचाराचे, जे आपले शत्रू आहेत तर ते आपली येऊन माफी मागतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची मुलांची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये पूजा अर्चा करत असतो त्यावेळेस सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करत असतो. जोपर्यंत आपण दिवा प्रज्वलित करत नाही तोपर्यंत ती पूजा पूर्णच मानली जात नाही. त्यामुळे प्रत्येक पूजेच्या वेळी दिवा हा प्रज्वलित केला जातो. प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं या दिव्याला. ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधक मानलं जातं. आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान हे अवश्य केलं जातं. सर्व घरामध्ये दिवे हे लावले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आतच करायचा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच हा दिवा आपल्या घरामध्ये लावायला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपल्या घरातील व्यक्तींना सतत वाईट नजर लागत असेल, घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल, आपल्या घरातील मुलांना नजर लागत असेल, व्यक्तींना नजर लागत असेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहत नसेल, वादविवाद कलह यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, त्यामुळे तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे, आपल्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या जाणवत आहेत, तर पहा, आपल्या आसपास शेजारी पाजारी खूप सारे जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात आणि आपली प्रगती होऊ नये यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतात. आपलं चांगलं झालेलं त्यांना कधीही देखवत नाही आणि या लोकांचे दोष जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला लागत असतात. जसं की शत्रुपीडा, शत्रुत्रास, नजर बाधा, नजर दोष यासारखे दोष ते आपल्या घराला लावत असतात. त्यामुळे आपली प्रगती थांबली जाते. आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट आपण करायला गेलो, आपले महत्त्वाचे काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अपयश येते. तर असे काही दोष जे आहेत तर ते दूर करण्यासाठी उद्या आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे. पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुईच्या झाडाचं पान लागणार आहे. जिथे कुठे तुमच्या घराजवळ रुईचं पान झाड असेल तर त्याचं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे. पहा, त्या झाडाचं पान तोडण्या अगोदर तुम्हाला त्या झाडाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे.
त्यानंतरच ते झाडाचं पान तुम्हाला तोडून आणायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं की काही अशी झाडं आहेत की त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळेच पहा, रुईचं झाड जे आहे ना, तर ते नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानलं जातं. तर पांढऱ्या रुईचं पान तुम्हाला आणायचं आहे. पहा, रुईची पानं ही भगवान मारुतींना खूप खूप आवडतात आणि त्यांना जर आपण ही पानं अर्पण केली तर आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात. झाडाच्या मुळामध्ये गणपती बाप्पांचा वास आहे आणि साक्षात पानांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते. तर हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं आहे आणि त्याची तुम्हाला पेस्ट करायची आहे, म्हणजे ते तुम्हाला कुटून घ्यायचं आहे. तर ते पान ठेचल्यामुळं त्याच्यातून आपल्याला 2 ते 3 थेंब रस काढायचा आहे. हा एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये तुम्हाला या रुईच्या पानांचा रस जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर गाईचं गावरान तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. हा रुईच्या पानाचा रस त्यामध्ये टाकायचा आहे आणि तिथे तुम्हाला 5 फुलवाती घ्यायच्या आहेत. आता 5 फुलवाती घ्यायच्या, पण त्याची तुम्हाला एकच वात तयार करायची आहे, म्हणजे त्याचं टोक तुम्हाला एकच काढायचं आहे. 5ही वाती तुम्हाला एकत्र करून एक टोक तयार करायचं आहे. आता हे तूप जे आहे त्या तुपामध्ये ही फुलवात तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये कुंकवाच्या साहाय्याने तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. 2 रेषा साईडच्या द्यायच्या आहेत, 4 बिंदू द्यायचे आहेत. त्यानंतर त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला घालायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती हा जो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तो दिवा उचलून माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. यानंतर तिथे बसून तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे. हात जोडून नमस्कार करून मनोभावे तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. बरोबर, तुमच्या ज्या इच्छा आहेत, काही अडचणी असतील, संकट असतील, ते दूर होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला तो दिवा उचलायचा आहे आणि तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. पण आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपलं सर्वस्व असतो आणि त्या दारातूनच आपल्या घरामध्ये चांगले वाईट लोकही येत असतात. इथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, लक्ष्मी, अलक्ष्मी या प्रवेश करत असतात. जेव्हा आपण असा दिवा आपल्या उंबरठ्यावरती लावतो त्यावेळेस तिथून आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी ही प्रवेश करत नाही. कोणताही शत्रू आपल्या घराला दोष लावत नाही. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत राहते. त्यानंतर तो दिवा थोड्या वेळासाठी तिथे ठेवायचा आहे. तो दिवा तिथे विझला तर परत लावायची गरज नाही. तो दिवा उचलून तुमच्या देवघरामध्ये आणायचा आहे. सायंकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिव्यामधल्या ज्या वाती आहेत तर त्यामध्ये 2-3 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा देखील घालायच्या आहेत आणि त्या लवंगाचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळीच तुम्हाला करायचा आहे आणि संध्याकाळी त्याच्यामध्ये कापुराच्या वड्या घालून ते प्रज्वलित करायचं आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.